धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। मुंबई कोणाला अंदण देऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटानं दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावीतून काढण्यात आलेला मोर्चा अदानींच्या कार्यालयावर जाऊन धडकला। या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं हे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली। प्रकल्पाचा सुटसुटीत मास्टर प्लॅन जाहीर करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके। यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले। एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही। धारावी पुनर्विकासात सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। राज्य सरकार धारावीचा पुनर्विकास का करत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। किमान 2 लाखाचा मोर्चा निघेल। धारावी फक्त वाचवायची नाही, मुंबई वाचवायची। मुंबईचा घास गिळण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली आणि गुजरात एकत्र आलंय। उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंना विकास योजनांना विरोध करण्याची सवयच लागली असल्याचा जोरदार टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे। अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा। मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा। धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा। या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे। सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड लावले असते। धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता राजकीय झालाय। शिवसेना ठाकरे गटानं पुनर्विकासावर त्यांची भूमिका मोर्चाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे, तर राज्य सरकारही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। मात्र यात भरडला जातोय तो धारावीकर, कारण याच धारावीनं अनेक हातांना रोजगार दिलाय। इथल्या छोट्या छोट्या घरात राहून अनेक वर्ष मोठ्या घराचं स्वप्न अनेकांनी पाहिलंय। आता राजकारणामुळे धारावीकरांचा स्वप्नभंग होऊ नये इतकीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। धारावीचा मोर्चा म्हणजे ज्यांना धारावीचा विकासच नको आहे अशा लोकांनी काढलेला मोर्चा आहे। या मोर्चात धारावी बाहेरील लोक आहेत, त्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या या मोर्चावर टीका केली आहे। धारावीच्या मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले। हा धारावीचा विकास त्यांना नको आहे, विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहेत, सगळी माणसं बाहेरून मागवली। ते विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशास तसं उत्तर जनता देईल। मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटलांना भेटणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन ते जरांगे पाटलांना भेटणार आहेत। उद्या मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीआधी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला जात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा संदेश, महत्त्वाचा मेसेज घेऊन हे दोन्ही मंत्री जरांगेंच्या भेटीला येत आहेत अशी माहिती मिळते आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टोलवाटोलवी केली जाते, त्याचं राजकारण केलं जात आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर शरसंधान साधलेलं आहे।
शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप फडणवीसांनी केला। मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। शरद पवारांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा फडणवीसांनी केला। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकरता रस्त्यावर उतरलाय। आरक्षणावर निर्णय घेण्याकरता जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे। ही मुदत संपायला आता अवघे 8 दिवस उरले। अशातच फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांना टार्गेट केलंय। जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं। पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। फडणवीसांच्या या आरोपांमुळे नवा राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आक्रमक झालाय, तर सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाची कोंडी झाली आहे। मराठा उपोषणाला बसले होते जरांगे पाटलांच्या तिथे, त्यावेळेस त्या मराठ्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश तुमचाच होता। आणि असं असताना एका बाजूला मराठ्यांच्यावर लाठीचार्ज केला, एका बाजूला भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींचे तुम्ही माथी भडकवत आहात आणि मराठा ओबीसी हा तेढ आज सध्या राज्यात निर्माण केलाय। केवळ देवेंद्र फडणवीस तुम्ही निर्माण केलेला आहात। शरद पवारांनी कुठे मराठ्यांना कधी विरोध केला होता हे पुराव्यासह सिद्ध करावं। येत्या 24 डिसेंबर पूर्वी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या महिन्याभरात सरकारनं कोणती कार्यवाही केली त्याचा लेखाजोखा मांडण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी सरकारला केलं। त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे। आता फडणवीसांच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाचं राजकारण मात्र नक्कीच रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता प्रयत्नशील आहोत, मात्र हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। विरोधी पक्षांना देशाची समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली। देशाचा विकास फक्त मोदीच करू शकतात, कारण त्यांच्याकडे देश म्हणजेच परिवार, त्यांच्यासाठी देश म्हणजेच परिवार असं फडणवीस म्हणाले। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, काही झालं तरी होऊ देणार। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे। काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट आहे। मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यांना सोडणार नाही अशी भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली, तर बीडमध्ये निष्पाप तरुणांवर नाहक गुंतवलं गेलंय असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। बीडमध्ये झालेली जाळपोळ, लोकप्रतिनिधींच्या घरांना करण्यात आलेलं लक्ष्य, राजकीय पक्षांच्या कार्यालयांची झालेली जाळपोळ याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले होते। विधानसभेत या प्रश्नावर झालेल्या चर्चेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडे सगळं सीसीटीव्ही फुटेज असून गंभीर गुन्हे केलेल्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं निक्षून सांगितलं। ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे। आणि हे जे मी सांगितलं, अजून 101 लोक, 61 लोक बीडचे आणि 40 लोक माजलगावच्या केस मधले, या लोकांच्या विरुद्धही
सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावरील कारवाईला विरोध नसल्याचं सांगितलं. मात्र कोणत्याही हिंसक कारवाईत सहभागी नसलेल्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत, ही आम्ही आशा आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून. नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. निष्पापांवर कारवाई करू नका अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. तर जरांगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असं सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी आज सुद्धा ठराव करणार आहे. मागे आम्ही ठराव केला, आज सुद्धा आम्ही ठराव पूर्ण करणार आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण सरकारच्या पाठीशी आहे. कुठलंही आरक्षण, कुणाही समाजाचं, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाकरता संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या मागे उभा आहे. बीडमध्ये ज्यांनी गंभीर गुन्हे केलेत, जाळपोळीच्या घटनेत जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, यात नक्कीच दुमत नाही. पण कारवाई करताना निष्पापांवर अन्याय होणार नाही, हा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या मनात आहेत तेवढ्या जागा भाजपला मिळणार आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर हे भाष्य केलं. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चांगलाच उत्साह दिसून आला. 3 राज्यांमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलेला असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पण महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांचा गट असे एकूण 3 पक्ष आहेत. त्यामुळे जागा वाटपात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे, ज्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका 3ही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत. आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांसह महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकरता काही क्षणात आपण पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.